नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ते म्हणजे मुंबईतील पहिल्यांदाच पाळीव प्राणी प्रदर्शन, तेही आपल्या भांडूपमध्ये राजोलताईच्या ऑफिसवरती आयोजित करण्यात आले। पहा सगळे छोटी मंडळी, चिल्लर पार्टी आहे, साई आहे, हा तनिष आहे, जिया आहे आणि आकांक्षा सुद्धा आहे। तर चला लवकरात लवकर तिकडे जाऊन भेट देऊया। तर चला मित्रांनो, आलो आता मुंबईच्या सर्वात मोठ्या इंटरनॅशनल पेट शो साठी। आणि तर आतमध्ये आता कोणते कोणते पेट्स असणार आहेत तेच बघायला आता चला आता आपण आतमध्ये जाऊया। आणि गर्दी पाहू शकता, किती मोठी गर्दी, आणि इथे देखील बॅनर लागला पेट शोचा। आणि प्रथमच भांडूपमध्ये पेट शो असल्यामुळे खूपच गर्दी झाली आहे। आणि इथे वेगवेगळे प्रकारचे पेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, पॅरोट्स, परत इग्वाना, परत डॉग्स देखील आहेत, अनेक जातींच्या मांजरी देखील आहेत। तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर असा पॅरोट आहे पहा। आणि मित्रांनो पाहू शकता हा देखील एक मस्त पॅरोट आहे, खूपच आगळा वेगळा असा हा पॅरोट, आणि व्हाईट कलरचं हेड आहे। आणि पाहू शकता झोपलाय मस्त तो आता, हा बघा बघतोय बघा आपल्या कॅमेऱ्याकडे कसा, खूपच भारी। आणि हा व्हाईट कलरचा पॅरोट, आणि त्याला खाण्यासाठी देखील इथे सोय केली गेली आहे। आणि त्याचा तुरा बघा येलो कलरचा, खूपच भारी असा तुरा, आणि बघा मस्त दिसतो, एकदम ब्ल्यू डोळे, एकदम वेगळ्या स्पीशीजचा पॅरोट आहे। तर मित्रांनो, भांडूपमध्ये पहिल्यांदाच असा आगळा वेगळा पेट शो होतोय। तरी तुम्हाला देखील यायचं असेल तर भांडूप स्टेशनपासून फक्त 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावर आहे। जे बर्ड्स आणि ॲनिमल्सचे स्पीशीज आपण बुक्समध्ये बघतो ते आपल्याला प्रत्यक्ष तिथे पाहायला मिळणार। तर तुम्ही देखील आपल्या फॅमिलीबरोबर नक्की व्हिजिट करा। आणि पाहू शकता मित्रांनो, ग्रे कलरचा पॅरोट, आधी हा पॅरोट कधीच मी असा बघितला नव्हता, एकदम आगळा वेगळा असा पॅरोट, जसे कबुतराचा रंग असतो सेम त्या कलरचा पॅरोट। आणि त्याची जर तुम्ही टेल पाहिली तर रेड कलरची टेल आहे, खूपच सुंदर। आणि पाहू शकता मित्रांनो, जसा मी त्याच्याकडे कॅमेरा फिरवतोय तर तो माझ्याकडे बघून वेगवेगळ्या स्टाईल देखील करून दाखवतोय मला। दिवसेंदिवस होत चाललेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे अनेक पक्षी तसेच प्राणी दुर्मिळ होत चालले आहेत। तेच प्राणी व पक्षी पाहण्यासाठी हा पेट शो आयोजित केला गेला आहे। आणि पाहू शकता मित्रांनो, आपल्यासमोर आहे एक दुर्मिळ होत चाललेला एक आगळा वेगळा असा प्राणी, म्हणजेच इग्वाना। आणि हा इग्वाना देखील आपल्या मित्राचाच आहे, हर्ष बागवे याचा, खूपच सुंदर असा प्राणी। आणि जसं मी त्याच्याकडे कॅमेरा आता करतोय बघा, मला वेगवेगळी स्टाईल करून दाखवतोय, डोकं वगैरे हलवून दाखवतोय, खूपच सुंदर प्राणी। आणि किती सुंदर प्रकारे मला तो मान हलवून दाखवतो बघा, खूपच भारी। वा मित्रांनो, असे दुर्मिळ होणारे प्राणी एकदम जवळून आपल्याला पाहायला मिळतात। तर तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा। काल 6 जानेवारीला देखील हा शो होता, आणि उद्या देखील हा शो असणार आहे 7 जानेवारी सकाळी 10:30 वाजता डॉग शो देखील असणार आहे, तो देखील तुम्ही बघण्यासाठी नक्की या। तर मित्रांनो, ज्या स्पीशीजची आपल्याला माहिती पाहिजे असेल त्या स्पीशीजची आपल्याला माहिती देखील इथून मिळून जाईल। आणि मित्रांनो, तुमच्याकडे देखील कोणते पेट्स असतील आणि त्यांच्यासाठी तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर इथे पेट शॉप देखील आहे, तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता। तर मित्रांनो, आजकालचं एन्व्हायरमेंट इतकं खराब झालं आहे की आजूबाजूला आपल्याला खूप कमी प्रकारचे पक्षी आढळतात। तेच दुर्मिळ झालेले पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळतात, त्यांचं राहणीमान कसं असतं ते देखील आपल्याला इथे आल्यावर कळून जाते।
नमस्कार सर्वांना. आपल्याला माहीत आहेच की आंतरराष्ट्रीय पाळीव प्राणी आणि पक्षी यांचा आजचा संग्रह होता आणि एकंदरीत आजचा हा इव्हेंट खरंच सर्वांसाठी चांगला होताच. तर जे कॅट्स घेऊन आले त्यांना हा माझा प्रश्न आहे की प्रत्येकाची आवडती कॅट्स असते, तर कॅट्स हा विषय तुमच्यासाठी किती चांगला आहे, किती प्रेमाचा? Cats म्हणजे इट्स एव्हरीथिंग फॉर मी. माय प्रोफेशन इज ऑल्सो रिलेटेड टू कॅट्स. मी कॅट ग्रूमर आहे. मी पहिला कॅट ग्रूमर आहे इंडियामधून कुणी इंटरनॅशनली जाऊन कॅट ग्रूमिंग शिकवली मलेशियन्सला. तर बेसिकली कॅट इज एव्हरीथिंग फॉर मी. इट इज अ इमोशन फॉर मी ओव्हरऑल. तर आपला जो इव्हेंट होता आजचा त्याचा कन्सेप्ट बेसिकली असा आहे की माझी एक ऑर्गनायझेशन आहे एलेट कॅट फॅन्सीज क्लब म्हणून, आणि आम्ही एफिलिएटेड आहे CFA संगती, जो 120 वर्ष जुनी असोसिएशन आहे जो पेडिग्री कॅट रजिस्टर करते. पेडिग्री कॅट म्हणजे जो कॅटचं खानदान असतं, तर ते कॅट्स रजिस्टर करतात आणि आपण त्याच्यासाठी काम करतो. ह्या प्रकारे हा इव्हेंट ह्यामध्ये घडवण्यात आला की जो रेग्युलर जनता आहे त्यांना पण कळायला पाहिजे की कोणते ब्रीड असतात, त्या ब्रीडला आपण ओळखायचं कसं, की त्यांची जॉमेट्री असते. आपण म्हणतो पर्शियन आहे, पर्शियन एक राऊंड स्क्वेअर कॅट आहे, तर पर्शियन राऊंड आहे, राऊंड आईज आहेत, राऊंड हेड आहे, स्क्वेअर बॉडी आहे, छोटे छोटे कान आहे, छोटे पाय आहे, छोटी टेल आहे, तर ओव्हरऑल एक कोबी अपिअरन्स आहे. नाक जो आहे ते डोळ्याच्या मध्ये आहे. तर भरपूर असे पण लोक होते, कुणी असे जो भरपूर आपण फ्लायर्स जो लावलेले आहेत त्यातून एक फ्लायर बघितला की पर्शियन, नॉट एव्हरी लॉंग हेअर कॅट इज पर्शियन, म्हणजे हर एक लांब केसाची मांजरी पर्शियन नसते. तर हे शॉकर होतं भरपूर लोकांसाठी. पण भरपूर अशी इन्फॉर्मेशन आपण आज वाटली. अबाउट 95 पोस्टर्स इकडे लागलेले आहेत विथ डिफरंट डेटाबेस, आणि त्या प्रकारे आपण वर्क करतो आहे. एक 6-7 कॅट्स आपण वेगळे ब्रीडचे डिस्प्ले केले होते आज, आणि भरपूर जसं डेटा डिस्ट्रीब्यूट करायचा आपण प्रयत्न केला. ओके, थँक्यू. सर्वांना कळलं असेलच की कॅट ही किती महत्त्वपूर्ण प्रत्येका माणसासाठी असते, त्यांच्यासाठी देखील आहे. धन्यवाद. थँक्यू. आणि मित्रांनो, चला आता आलो आहे ते आपण कॅट्सच्या विभागात, आणि इथे वेगवेगळ्या जातींचे कॅट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि तसेच वेगवेगळ्या कलर्समध्ये. आणि त्यांची साईज तर आपण पाहू शकतो किती मोठी अशी साईज. आपली जी नॉर्मल कॅट असते त्याच्यापेक्षा 2-3 पटीने मोठ्या अशा या कॅट्स आहेत. आणि बघा, सगळ्या कॅट्स इथे झोपलेल्याच आहेत, तर आपण काय त्यांना आता जास्त त्रास नाही देणार आहे. नमस्कार सर्वांचं. आपणा सर्वांना ठाऊक आहेच की आंतरराष्ट्रीय पाळीव प्राणी आणि पक्षी यांचं आजचं हे प्रदर्शन खूप उत्तमरित्या सुरू आहे, आणि त्यालाच अनेक जण भेट देत आहेत. तर त्यांना हा माझा प्रश्न आहे की प्रत्येक माणसात सध्या तरी माणुसकी जिवंत आहे, या नात्याने आपण खरंच समाजसेवक आहोतच, कारण समाजासाठी प्रत्येक माणूस काही ना काही करत असतोच. म्हणून पक्ष्यांसाठी देखील आपण काहीतरी करायला हवं. त्या मुक्या जीवांची व्यथा आपण समजून घ्यायला हवी. यासाठी आपण काय करू? प्रथमतः धन्यवाद म्हणजे राजूताईंचं की भांडूपसारख्या ठिकाणी असा पेट शो ठेवणं म्हणजे खूपच कमालीची आणि पर्वणीची बाब आहे भांडूपकरांसाठी. कारण अनेकदा खाद्योत्सव किंवा असे मोठे उत्सव होतात, पण प्राण्यांसाठी हा पेट शो इथे ठेवणं म्हणजे भांडूपकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण असे प्राणी आपण एखाद्या डोमेस्टिक म्हणजे घरामध्ये छोट्या मुंबईसारख्या ठिकाणी पाळू शकत नाही आणि ते बघू पण शकत नाही. पण अशा एका शोमुळे आम्हाला ते बघायला मिळत आहेत. एक वेगवेगळे प्राणी, मोठे छोटे सगळेच प्राणी बघायला मिळत आहेत. आणि तुम्ही म्हणाल तर प्राण्याविषयी मी स्वतःच एक हे आहे, म्हणजे की मला प्राण्याची खूप आवड आहे, पण मुंबईसारख्या छोट्या घरामध्ये पाळू शकत नाही. अदरवाईज प्राणी पक्षी यांच्याबद्दल आम्हाला अतूट प्रेम असतं नेहमीच. आणि परत एकदा धन्यवाद राजूताईंचं की राजूताईचे उपक्रम नेहमीच चांगले असतात, प्रश्नच नाही. आणि त्यात आणि नवीन एक ॲड झालं आहे हा पेट शो मुंबईमध्ये. थँक्यू त्या राजूताईंचं. धन्यवाद. थँक्यू. डॉग शोज सुरू होता. तिथे डॉग एक आलेला आहे, आपण त्याला देखील पाहण्यासाठी येऊ शकता, परंतु त्याच्या आजूबाजूला अधिक गर्दी करू नये. डॉग ॲग्रेसिव्ह होण्याची देखील शक्यता आहे.
मुंबईमध्ये प्रथमच असं मोठं राजवाडे घडत आहे आणि हे खास करून नमस्कार सर्वांचंच. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सर्वांच्याच भांडूपच्या लाडक्या ताई अर्थात राजवलजी संजयजी पाटील, आणि यांच्याकडून आज ही वेगळी संकल्पना आपल्याला बघायला मिळत आहे, जी म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाळीव प्राणी आणि पक्षी यांचं हे प्रदर्शन आहे. आणि प्रदर्शन फक्त यांच्यामुळेच साकार होत आहे. यांच्या संकल्पनेतून ही आज आनंदाची बाब आहे की सर्वांनाच भांडूपवासियांना, मुंबईवासियांना हे प्रदर्शन अनुभवायला मिळत आहे. ताई, काय सांगाल याच्यामागे तुमचे एफर्ट्स किती होते आणि काय काय मेहनत लागली आहे करण्यासाठी? फर्स्ट ऑफ ऑल 6-7 तारीख जानेवारीच्या न्यू इयरचं एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन मुंबई पेट शो असं ऑर्गनाईज केलं. संकल्पना आधीपासून होती की सगळ्यांना जे प्राणी आहेत, पाळीव प्राणी जे आपल्याला झूमध्ये किंवा TV वर किंवा बुक्समध्ये बघायला भेटतात, ते लाईव्ह बघता यावे. हे असं कॉन्सेप्ट होतं, सगळ्यांना बघता यावं. आणि हे वेस्टर्न साईडला भरपूर होतं, सेंट्रल साईडला एवढं मोठ्या जोमाने होत नाही. तर इकडचे पण सगळे मुलं आहेत, फक्त मुलं नव्हे तर सगळ्या जनरेशन, लाईक फ्रॉम यंग चिल्ड्रेन टू एल्डर पीपल, ओल्ड पीपल, सगळेच ह्याचा आनंद घेऊ शकतात. आणि कुठेतरी कॉन्क्रिटायझेशन आणि एन्व्हायरमेंट एवढं बेकार परिस्थितीमध्ये असताना आपल्याला हे जे प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, आपल्याला बघता येत नाहीत. तर त्यांची संख्या कमी होत चालली आहे. तर असे एक्झॉटिक इंटरनॅशनल ब्रीड्स जे आपल्याला बघायला जनरली भेटत नाही, ते लाईव्ह बघता यावे म्हणूनच हे एक शो आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा एक सांगू इच्छितो आहे की आपणा सर्वांनाच एक प्रश्न असतो की या पक्ष्यांचं संवर्धन करायचं कसं, प्राण्यांना आणायचं कसं. तर हे एक सुंदर उत्तर आपल्या ताईंनी दिलं आहे की असं काहीतरी एक्झिबिशन भरवा जेणेकरून सर्वांना बघता देखील येईल त्यांना, आणि ते कसे आहेत, त्यांचे गुणधर्म काय, वैशिष्ट्य काय, हे सर्वांना कळेल. ताई, खूप खूप शुभेच्छा. असेच उपक्रम तुम्ही पुढे देखील. थँक्यू सो मच. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आंतरराष्ट्रीय आजचा हे दिवस आहे. आणि हा आंतरराष्ट्रीय दिवस यासाठी आहे कारण पहिल्यांदाच मुंबईमध्ये सगळे प्राणी अर्थात पक्षी असू दे, प्राणी असू दे, एकत्रितरित्या जमले होते. आणि ही फक्त संकल्पना आली ते म्हणजे राजवलजी पाटील यांच्या संकल्पनेतून. म्हणून प्रत्येक माणसाला असं असतं की प्राणी आणि पक्षी बघितले की मन शांत होतं, काहीतरी प्रेम मिळतं. तुम्हाला यातून काय प्रेरणा मिळाली? यातून प्रेरणा मिळाली म्हणजे आधी सर्वात अगोदर या संकल्पनेसाठी, या संकल्पना ज्यांनी मांडली त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण भांडूपमध्ये या सर्व गोष्टी होणं खूप गरजेचं आहे, पण या गोष्टी खूप अभावाने आढळतात. तर त्या संकल्पनेतनं ज्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि त्यांच्यातनं जी ही मांडली गेली ते खूप उत्तम आहे. आणि या ठिकाणी आपल्याला आता आपण कसं कुत्रे, मांजरी आपल्याला काही ठराविकच हे माहिती असतात, पण या अनुषंगाने या प्रयोगामुळे आपल्याला बऱ्याच जातीचे, अनेक जातीच्या मांजरी, अनेक जातीचे कुत्रे हे सर्व एका ठिकाणी आणि भांडूपमध्ये आपल्याला बघायला मिळालं. आणि हे या गोष्टीचं अचिव्हमेंट हेच आहे की भांडूपमध्ये या सर्व गोष्टी आपल्या जुळून आल्या आणि आपल्याला आपल्या विभागात या गोष्टी बघता आल्या. हेच सगळ्यात मोठी या संकल्पनेची अचिव्हमेंट आहे असं मी म्हणेन. आणि जेणेकरून त्या ज्यांची संकल्पना आहे त्यांना पण मी धन्यवाद देईन की त्यांनी या गोष्टी या ठिकाणी अरेंज करून
खूप चांगल्या प्रकारे त्यांची मांडणी केली आणि त्यांची सांगणारे पण खूप उत्तम होते की ज्यांनी आपल्याला माहिती सांगितली. ते पण त्यांचे पण मी धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या या सर्व गोष्टींची माहिती सर्व इथे येणाऱ्या प्रत्येक लोकांना त्यांनी ही माहिती दिली की कुठच्या जाती आहेत, काय आहेत, त्यांची काळजी कशी घ्यावी. मुळात कसं पाळीव प्राणी पाळून काय होत नाही, पण ते पाळून त्यांची काळजी कशी घ्यावी आणि ह्याचे जे साईन बोर्ड्स लावले आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहेत की जेणेकरून आपल्यासारख्या म्हणजे ज्याला काहीच माहिती नाही पाळीव प्राण्याबद्दल त्यांना पण ही माहिती मिळाली की पाळीव प्राण्यांना काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची. आणि ही एक खूप उत्तम गोष्ट झाली की जेणेकरून सामान्य माणसाला देखील या गोष्टीचं ज्ञान आहे. धन्यवाद. बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि भांडूपकर यांचा तुम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे हे देखील खूप छान आहे. थँक्यू. तर आता जो समोर तुम्ही पॅरोट पाहताय तो आहे व्हाईट बेलेड कॅलिक्यू आणि हा ब्राझील देशातील पेरू या शहरात आढळतो. मित्रांनो याचे राहणीमान 26 इयर्स पर्यंत असते. आता पुढे आहे ब्ल्यू मॉन्क. ब्ल्यू कलरचा एक उत्कृष्ट असा पॅरोट पाहू शकता, जोडी ठेवली इथे, खूपच भारी आणि ते देखील मस्ती करतात पहा. ब्ल्यू मॉन्क ही प्रजाती बोलिव्हिया, अर्जेंटिना, ब्राझील आणि पॅराग्वेमध्ये आढळते. तर चला आता पुढे पाहूया. तो आहे सन कॉन्युअर आणि खूपच सुंदर असा पॅरोट येल्लो कलरमध्ये, एकदम सन जसा कलरचा असतो त्याच कलरचा एकदम खूपच सुंदर असा पॅरोट. आता पुढे आहे रेड कॉलर्ड लॉरी. वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत आणि सगळी प्रजाती बाहेरच्या देशातील आहेत आणि खूपच सुंदर असा कलर, एकदम कलरफुल अशी पॅरोट. ही पॅरोटची स्पीशीज फक्त ऑस्ट्रेलिया देशात आढळते. आता पुढे आहे तो ऑर्नेट लॉरी. आता बघूया ऑर्नेट लॉरी कसा दिसतो. हा बघा, एकटाच आहे बिचारा आणि तो देखील झोपलेला आहे, तर मी त्याला काही एवढं सतवत नाही आणि तो बघा उठला आहे मस्त. आता इकडे आहे तो ग्रे ब्रिस्टेड कॉन्युअर आणि ते देखील जोडीच आहे. ग्रीन कलरचे पॅरोट, आपले जसे नॉर्मल इंडियन पॅरोट असतात सेम त्या कलरचे पॅरोट. आता पुढे आहे ते इमा कॉन्युअर. इमा कॉन्युअर आता आपण पाहूया. इमा कॉन्युअरची साईज असते 26 सेंटीमीटर. आता पुढे आहे तो फायर शोल्डर कॉन्युअर. फायर शोल्डर कॉर्नियर आता एकदम ब्लॅक कलर जसे असतात तसे एकदम त्या कलरमध्ये आणि मध्येच स्पॉट्स देखील आहेत कलरफुलवाले. आता पुढे बघा, ही बघा आपली सगळी फॅमिली देखील आली आहे पॅरट्स वगैरे पेट्स बघायला, त्यांना देखील खूप आवड आहे. आणि आता इथे आहे ग्रीन चिक कॉर्नियर. तर मंडई ही जात आहे ती आफ्रिकामध्ये आढळते. आता आपण पाहत आहोत पायनॅपल कॉर्नियर आणि 2 पायनॅपल कॉर्नियर आपल्या समोर आहेत. आता पुढे आहे ते लॉंग टेल फिंच. मस्त एकदम छोटे असे पक्षी आणि ऑरेंज कलरची त्यांची चोच देखील आहे, खूपच भारी. मित्रांनो ही स्पीशीज कमी आढळते खूपच आणि त्यांचा आवाज देखील 120 डेसिबल्सचा असतो. आता पुढे पाहू शकता आपण झेब्रा फिंच पाहतो आपण आणि एकदम सेम जसे आपण पहिले पाहिले तसेच एकदम कॉर्नियर सारखेच. झेब्रा फिंच हा पक्षी इंडोनेशिया देशात आढळतो. या पक्षाची माहिती अशी की ते 10 वेगवेगळ्या प्रकारचे आवाज देखील काढू शकतात. तर चला आता पुढे, आणि आपल्यासोबत तनिष देखील आहे आणि हे तर पक्षी पाहू शकतो एकदम कलरफुल, एकदम जसा रेनबोचा कलर असतो तसे सगळे कलर्स त्यांच्यात आहेत. तर मित्रांनो पाहू शकता गोल्डन फिंच आणि त्याचे पाय देखील येल्लो कलरचे असतात, तसेच ते पॉइंटेड टेल देखील असते त्यांना. आणि पाहू शकता आता हेलिकॉप्टर बज्जी. तर मित्रांनो सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे देऊ नाही शकत, त्यासाठी तुम्हाला इथे नक्की विजिट करावं लागेल जर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर, कारण इथे बॅनर्स वगैरे खूप लावलेत, ते देखील वाचून तुम्ही माहिती इथे घेऊ शकता. आणि पाहू शकता मित्रांनो बड्रिगर या प्रजातीचे पक्षी सेम लोबर्ड जसे असतात त्याच प्रकारे आणि खूपच सुंदर असे पक्षी. तर मित्रांनो भांडूपमध्ये आज जो प्रथमच इंटरनॅशनल पेट शो झाला त्यात अनेक डॉग्स विजेते झाले. तर त्याच डॉग मालकांसोबत थोडा आता आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आजच्या या शोचे विनर आहात आणि आजचा हा शो सर्वांना सांगू इच्छितोय
की मुंबई लेवलला ही सुंदर कॉम्पिटिशन झाली, ती म्हणजे अर्थात आंतरराष्ट्रीय पाळीव प्राणी आणि पक्षी यांची, ती म्हणजे डॉग शो. आणि डॉग शोमधील एक कर्जतवरून आले होते आणि कर्जतच्या येऊन त्यांनी हा कॉम्पिटिशन जिंकून दाखवलं आहे. अर्थात या डॉगची मेहनत आहे, तितकीच मेहनत या दोन मित्रांची देखील आहे. काय सांगाल, तुमचा अनुभव आजचा कसा होता? आजचा खूप सुंदर होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं गेलं की प्रशांत शर्मांचा आम्ही आभार मानलं पाहिजे की त्यांनी हा जो शो एवढा चांगला भरवला आणि त्यांनी आणि त्यांच्या टीमने म्हणजे त्यांनाही धन्यवाद केलं पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ते आपले करण आयरे आहेत, ह्यांनीच हा जो पूर्ण ओबिडियन्स शो आहे जो आजचा शो झाला आहे हे ह्यांनी स्वतःच्या खांद्यावर हा भार घेऊन संपूर्ण चांगल्या रीतीने पार पाडला आहे आणि सगळ्यांना कोणालाही नाराज न करता सगळ्यांना प्रेम दिलं आहे. आमच्या डॉग्सनासुद्धा खूप आनंद झाला आहे, त्यांनाही प्रेम दिलं आहे, आम्हालाही दिलं आहे, आम्हाला तर भरपूर दिलं आहे आणि म्हणून मला भरपूर आनंद झाला. धन्यवाद. आणि अजून एक छोटा प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी, जी की हा प्रश्न फक्त मी ट्रेनरसाठी विचारत नाही पण माणूस म्हणून विचारतो आहे. आज आपण प्रत्येकजण डॉगला तेवढंच प्रेम करतो पण पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत, तर त्यांच्यासाठी किंवा इग्वानासारख्या एक जाती वेगळ्यासाठी आपण कसं त्यांचा बचाव करू शकतो? कारण पुढच्या जनरेशनला हे मिळेल किंवा नाही मिळेल हे आपल्याला खरंच शक्य आहे. जो आज बरोबर म्हणालास मित्रा, जो आज डिस्प्ले प्रसाद सरांनी राजू मॅडमतर्फे केला त्यांच्या थ्रू, हा डिस्प्ले जर प्रत्येक जागोजागी झाला लोकांना कळेल इग्वाना म्हणजे काय हे फक्त पुस्तकातमध्ये एक प्रिंट तो फोटो बघून, पण त्याला हाताळल्यावर तो कसा आहे, तो दिसतो कसा, किती सुंदर आहे, लोक जेव्हा त्याला सांभाळायला लागतील त्यांना लोकांना आवड निर्माण होईल तेव्हा हे सगळे जे बर्ड्स आहेत हे परत आपल्याला यांची चिवचिवाट आणि जे तुम्ही इग्वाना म्हणता जे फार दुर्मिळ होत आहेत लोकांपासून दूर चालले आहेत, हे असे जे शोज भरवले जातात, हे जे आज मुंबई पॅट शो याच्यामार्फत इथे तुम्ही बरेच पॅट्स बघत असाल जे बर्ड्स आहेत, रॅप्टाईल्स आहेत, उद्या पण बरेच काय काय येणार. हे असे जर शोज होतील तर लोकांना कळेल, लहान मुलांना त्याची भीती होणार नाही आणि लोकांमध्ये त्याची जाणीव कळेल ही काय आहे आणि तेही एक पॅट आहे, तेही तुम्ही पाळू शकता आणि याच्याच मार्फत त्यांची पूर्ण जीवनचक्री त्यांची ही चालणार आहे. नक्कीच आपण सर्व देखील त्यांना एकदा अभिनंदन करूयात आणि थँक्स टू ऑल ऑफ यू, थँक युअर टीम वर्क. तुम्हाला सुद्धा धन्यवाद आणि तुमच्या चॅनलला सुद्धा थँक्यू.